नमस्कार. नमस्कार सर्वांना, जय शिवराय. तुमच्या आळे फाट्याच्या या कल्याणनगर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेत. वाहनांचा अपघात देखील दररोज होतोय. नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. आता आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो होतो. एवढे मोठे खड्डे आहेत. आपण स्थानिक लोकप्रतिनिधी आहात, जागरूक नागरिक आहात. काही या संदर्भात काही कंप्लेंट केल्यात का? किती दिवसात काय तयार होईल रोड? कशा पद्धतीने नागरिकांचा त्रास कमी होईल? सर्वांना जय शिवराय. खरं तर नगर कल्याण हायवे ह्या हायवेचं कॉन्क्रिटीकरणाचं काम जवळपास 95% कंप्लीट पूर्ण झालेलं आहे. यामध्ये फक्त आळेचा जो आकाशगंगापासून आळेच्या हद्दीत लवणवाडी, दक्षिण लवणवाडीपासून तो साधारणतः वडगावांच्या बायपासच्या ब्रिजपर्यंत हा रस्ता बाकी आहे. मध्यंतरी त्यांच्या सर्व कामगार हे काम करण्यासाठी आले होते, परंतु जे पहिल्या कॉन्ट्रॅक्टरने जे साईडला 2 गटर बनवलेत आणि हे जे कॉन्ट्रॅक्टर आले होते यांनी हा रस्ता खोदाई न करता वरचे वरच करून ते घेणार होते. त्या निमित्तानं काय होणार होतं, साईडच्या गटरची हाईट आणि रस्त्याची हाईट ही सेम होणार होती. ही सेम झाल्यामुळं त्या गटरमध्ये जाणारं पाण्याचे होल बुजणार होते आणि साईडचं जे गटर आहे रस्ता समान झाल्यानंतर त्याच्यावर 4 व्हीलर गेली गटरवर तर काही झालं नसतं. परंतु आपल्या रस्त्याला 40 ते 50 टनाच्या गाड्या जातात. चुकून जर ट्रॅफिक झालं आणि एखाद्या ड्रायव्हरनी जर गाडी गटरवर नेली तर गटर डायरेक्ट खाली जाऊन ते पूर्णतः गाडीचा ॲक्सिडेंट होण्याची फार मोठी शक्यता होती. म्हणून आम्ही त्यांना त्यावेळेस आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रसन्न नाना डोके असतील, जीवन भाऊ असतील किंवा गावचे सर्व मंडळी असतील यांनी त्यांना सांगितलं होतं की ही खोदाई खाली जास्ती करा आणि आता ज्या लेवलला रस्ता आहे त्याच लेवलला रस्ता आला पाहिजे. परंतु ते म्हणले आमचे ते इस्टिमेट नाही, मग आम्हाला इस्टिमेट करावं लागेल. त्यानिमित्तानं ते काम थांबलं. त्यानंतर अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. आज तुम्ही पाहताय जवळपास साधारणतः त्या जिथून रोज 4-5 रस्ता चालू होतो तिथून तर वडगावांच्या पुलापर्यंत फार मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. आणि आळेगावामध्ये जी आपण मगाशी पाहिलं त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात म्हणजे त्या ठिकाणी जमीनच तयार झालेली. म्हणजे इतके ग्रामस्थ वैतागले, गाडी पण जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे काय होतं, शेजारी पाजारी ज्यांचे व्यवसाय आहेत त्यांना पण नाहक त्रास होतो. अनेक ऍक्सिडेंट त्या ठिकाणी झालेले आहेत. आज सकाळी सर्व ग्रामस्थ जमले होते आणि सर्व ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्रेत आहे. आम्ही सकाळी सर्व मेसेज NIचे अधिकारी असतील किंवा तहसीलदार असतील आपल्या मार्फत पत्रकारांच्या मार्फत सुद्धा आम्ही हे सर्व बातम्या म्हणजे जी पोस्ट होती त्या ठिकाणी केलेली आहे. याची आपण दखल घेतली याबद्दल प्रथमतः आपल्याला धन्यवाद. आणि आमची विनंती एवढीच आहे, काम ज्यावेळेस कॉन्क्रिटीकरणाचं होईल तेव्हा होईल, परंतु आजची परिस्थिती फार भयावह आहे. मोठमोठ्या लोडच्या गाड्या पलटी व्हायची शक्यता आहे. त्याखाली जर काही चुकून जर एखादा अपघात झाला आणि काही एखादा बळी गेला तर स्थानिक ग्रामस्थ प्रशासनाला माफ करणार नाही. आपण पाहतो सध्या फार मोठ्या प्रमाणावर आंदोलन चालू आहेत. ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाची शाळा त्या ठिकाणी आहे, ज्ञानराज इंग्लिश मिडियम आहे, त्याचप्रमाणे राजरुईची शाळा, सह्याद्री आहे, समर्थ आहे. फार मोठ्या प्रमाणावर त्या रस्त्यावर विद्यार्थ्यांची वाहतूक होत असते आणि साईडला जागा नाही, विद्यार्थी सुद्धा तिथून जात असतात त्या रोडवरूनच. त्यानिमित्तानं पाठीमागून येणाऱ्या गाड्या असतील, पुढून येणाऱ्या गाड्या असतील, फार मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. तर माझी आपल्या मार्फत प्रशासनाला विनंती आहे की तातडीनं हे खड्डे तातडीनं आपण बुजवावेत, नाहीतर फार मोठ्या प्रमाणावर समस्त ग्रामस्थ आळे, संतवाडी, कोळवाडी आणि वडगावानंद यावर फार मोठं आंदोलन होईल. याच्यामध्ये विद्यार्थी सुद्धा रस्त्यावर उतरतील आणि याचीच पूर्णतः जबाबदारी प्रशासनाची राहील. हा शेख साहेब नमस्कार. नमस्कार गणेश भाऊ, बोला ना. काय नाही, तेच आपल्या रस्त्या संदर्भात आहे ना. ऍडव्होकेट साहेबांशी आता जस्ट म्हणजे 1 तासभरात बोलणं झालंय. ऐका ना, खूप वाईट अवस्था आहे. पूर्ण 2 किलोमीटर म्हणजे इकडून पार आकाशगंगापासून तर पार वडगावांच्या पुलापर्यंत खूप वाईट अवस्था आहे. सकाळी सगळी लोक जमली होती आणि छोटासा ऍक्सिडेंट पण दररोज. प्रॉब्लेम वेगळा आहे. आपण ते काय केलंय माहिती का, मी तर ते ऍडव्होकेट सरांचा फोन केला होता मला. मी त्यांना मेल ID वगैरे दिले NHAI आमचे. नाही, NHAI मी पण कॉन्टॅक्ट केले. 10:33 ला पण कंप्लेंट रजिस्टर केलेली आहे. नाही 10:33 आली कंप्लेंट आमच्याकडे, पण ते आता कसं ते NHAI ला आपण ते लेटर पाठवले म्हणजे काहीतरी तातडीनं काहीतरी उपाययोजना करावं, नाही तर आपण काय माहिती का त्याचा नेमकं असं आहे की आता ते मी NHAI ला पत्र तसं पाठवायला सांगितलेलं आहे त्यांना. आता ते बघतो वकील साहेब म्हटले ते मी पत्र पाठवतो आज उद्या मध्ये. एकदा पत्र गेलं ना म्हणजे ते आपल्याकडे ते कंप्लेंट येऊन जाईल. कंप्लेंट नाही म्हणजे आमच्याकडे येऊन जाईल आणि त्यांना पण माहित पडेल कारण की आपण ऑलरेडी या गोष्टी आपण ऑलरेडी सांगितलेल्या आहेत त्यांना.
का असा आमचा वैयक्तिक म्हणजे कसं आता पण आमच्या गावातला प्रॉब्लेम आहे त्यांना म्हणून सांगितलेलं पण आहे सर हो. आपण त्यांना. त्यांचा काही मोबाईल नंबर वगैरे काय आहे का आपल्याला? नाही त्यांचं आहे ना आता ऍक्च्युअली प्रॉब्लेम काय असतो माहिती का, ते पीआययू मध्ये मोबाईल नंबर आपल्याकडे इंजिनियर वेगळे वेगळे असतात. हो. आता आम्ही कन्सल्टन्सी थ्रू आहे. पण तुम्ही ऐका ना जरा, तुम्ही थोडंसं लक्ष घालून ये ना. नाही नाही मी पण लक्ष घालतो ते सर. हा. आणि मी सकाळी वक्ती सरांना तेच म्हणलं, सर काय होतंय माझ्याकडे पत्र देणार तुम्ही बाय हँड ती गोष्ट वेगळी, पण माझ्याकडे पत्र देऊन पण व्यवस्थित फायदा होणार नाही. त्याला तुम्ही डायरेक्ट जर इनिशियल म्हणजे आमच्या मेन ऑफिसला कंप्लेंट केली ना, ती कंप्लेंट ती केलेली आहे, ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन पण झाले, कंप्लेंट पण केलेली. पण तुम्ही कसं, तुम्ही ग्राउंड लेवलवर काम करणारी माणसं आहेत ना, ग्राउंड लेवलवर काम करणारी माणसं लवकर काम करतील. हो नाही आपण ते पण करतोय. आणि एक ऍप्लिकेशन असते राजमार्ग यात्रा ऍप. बरोबर. हा ते एक ऍप इन्स्टॉल करा, त्याच्यामध्ये तुमच्या नंबरने रजिस्ट्रेशन करा आणि त्याच्यावर आहे ना फोटो काढून आहे ना राजमार्ग राजमार्ग यात्रा. ओके. हा ते एक ऍप आहे, त्याच्यावर पण म्हणजे तुम्ही कंप्लेंट टाकली ना ती डायरेक्टली म्हणजे दिल्लीला पण जाती आणि जे नगरचं जे NHS ऑफिस आहे त्याला पण जाती. बरोबर. धन्यवाद. म्हणजे हो कसं आहे मी आता ग्राउंड लेवलला कसं आहे कल्याण नगर महामार्गावर आळे फाट्याच्या अगदी 2 किलोमीटर अंतरावर आळे या गावाच्या या भागात हे पाहू शकता. आता संपूर्ण रोड या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचा होतोय, परंतु या ठिकाणी गुडघ्यावरले खड्डे, मोठ्या अपघाताला या ठिकाणी आमंत्रण दिले जाते. या पद्धतीने पाहू शकता आपण, या गाड्या एका बाजूने चालत आहेत, मोठमोठाले खड्डे या ठिकाणी आहेत. रुग्णवाहिकांना देखील अशा पद्धतीने या ठिकाणी मोठा त्रास सहन करावा लागतोय. एकीकडे रोडच्या या समस्यांना नागरिक कंटाळले असून या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी रोड या अशा पद्धतीने हे पाहू शकता आपण, हे पूर्ण रोड या ठिकाणी खचलेला आहे. जवळजवळ अर्धा किलोमीटर ते 300 मीटरच्या आसपास या रोडचं पूर्ण दयदशा आपण पाहू शकतो. या पद्धतीने हे जसं काही तलावच या रोडवर साचला आहे अशा पद्धतीने हे बघा, या अशी धोकादायक पद्धतीने या ठिकाणी वाहतूक करावी लागते. वाहनांना, वाहन चालकांना मोठा त्रास या ठिकाणी सहन करावा लागतोय. वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी काही पाटे असतील, वाहनांचे अवजारं या ठिकाणी टेकलं जातं आहे, खालून चेंबर फुटले जात आहेत. गाड्याचं देखील अशा पद्धतीने धोकादायक पद्धतीने या ठिकाणी वाहतूक करावी लागते. हे अशा पद्धतीने या ठिकाणी प्रवासी वाहतुकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. सिंगल वे या ठिकाणी टाकवलं होतं आहे, परंतु एवढा मोठा या गचके या ठिकाणी पडलेले आहेत. संबंधित विभाग काय झोपा काढतंय का, याच्या संदर्भात काय झोपा काढतंय का, याच्यात त्यांना दिसत नाही का? दररोज राऊंडला येणाऱ्या गाड्या असतील नॅशनल हायवेच्या, त्यांनी याचा संबंधितांनी तात्काळ या ठिकाणी खड्डे बुजवले पाहिजेत. हे काय आज पडलेले खड्डे नाही, हे कायम स्वरूपी या ठिकाणी कित्येक वर्ष या ठिकाणी याच पद्धतीने असे खड्डे पडले जातात. वाहनधारकांना किंवा वाहन चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. अशाच पद्धतीने हे पाहू शकता, पूर्ण रोड या ठिकाणी खचलेले आहेत. याच्यात पूर्ण रोड या ठिकाणी खचल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.